मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 88. तुझको जी भर के मैं देखूं, मुझे हक है. हळूच मान तिरपी करत नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्या चेहऱ्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न. अन नेमके त्यानेही तिच्याकडेच बघावे. त्याने हळूच हसावे अन तिने हसतच लाजावे. मम्मीजींनी केलेली रोका समारंभाची सुरुवात. दोघांचाही तिलक. त्याच्या कपाळी नाम शोभत होता तर तिच्या कपाळी कुंकवाची ठसठशीत टिकली. मम्मीजींच्या बोटांचा स्पर्श तिच्या भुवयांच्या मध्ये होताच गहीवरून पापण्या मिटल्याच. राजीव, आज माझ्या कपाळी हे कुंकू शोभून दिसत आहे. आज या कुंकवाचे अर्थच बदललेत. आज हे तुमच्या नावाचे कुंकू आहे आणि तुमच्या कपाळी माझ्या प्रेमाचा टिळा. तिने बोटांच्या कडेने टिपलेले अश्रू दिसले त्याला. मेघा, डू यू रिमेंबर? आपल्या दोघांनाही प्रकाश सरांनी होळीच्या दिवशी लाल रंग लावला होता. तो दिवस आणि आजचा दिवस, आपला दोघांचा तिलक, रोका, ब्युटिफुल जर्नी ऑफ 3 months. चिमण्यांनाही कौतुक मम्मा डॅडला तिलक लावण्याचे. दोघींनी आलटून पालटून दोघांना कुंकवाचे बोट लावलेच. याच दोघींचा हक्क होता, मम्मा आणि डॅडला कायमस्वरूपी नात्याच्या बंधनात बांधण्याचा. मम्मीजी आणि निशा मॅमनी लाल बनारसी चुनरी तिच्या डोक्यावरून खांद्यावर पांघरली. सुळसुळीत चुन्नी घसरत होती थोडीशी. जियाने माथ्यावर हात ठेवत जागीच धरून ठेवली. तिच्याही इवल्या हातांचा आशीर्वाद मम्माला मिळालाच. तिच्या ओटीत फळं, ड्रायफ्रुट्स दिली गेली. त्यानंतर साडी अन सोबत दागिना, नाजूक सुंदर नेकलेस आणि इयररिंग्स. ती कावरीबावरी झालीच. मम्मीजींनी तिच्या मनातील चलबिचल ओळखली. शगुन है बेटा, हमारा प्यार, और ये. स्वतःच्या हातातील सोन्याचे कडे काढून तिच्या हातात घातले. खानदानी है, पूरी मेहरा फॅमिली का आशीर्वाद आज से तुम्हारा. नकळतच कड्याला, कपाळाला अन हृदयाशी टेकवले तिने. अन मग हिरव्यागार पानात दडलेली पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याची लड, ओलसर पावसाच्या थेंबांचं अस्तित्व. हे राजीवकडून पण मी देते आहे. जल्दी से पहनना जुडे पे, नहीं तो नाराज हो जाएगा. चुनरीची किनार दूर करत तिच्या कानातच कुजबुजणाऱ्या मम्मीजी. तिने लाजतच दिलेला होकार. राजीव, काय हे? मम्मीजींनाही समजलं गजरा तुम्ही आणता माझ्यासाठी. राजीवच्या कपाळी कुंकू लावत आई बाबांनी नारळ, पैशाचे पाकिट, सोबत मिठाईचा बॉक्स. त्याचीही घेताना नाही, नको अशी टाळाटाळ. बाबांनी समजावलेच, आशीर्वाद आहे. त्या दोघांना ओवाळताना दादीजी, आजी आणि निशा आजी सोबत जियानेही पूजेच्या ताटाला हात लावलाच. लुकलुक डोळ्यात कुतूहल सांभाळत सर्व काही मन लावून पाहणारी जिया. हे सगळं कधी संपणार असे प्रश्नचिन्ह आर्याच्या डोळ्यात. मिठाईचा बॉक्स उघडला गेला आणि आर्याचा चेहरा आनंदला. आम्ही भरवणार मम्मा आणि डॅडला. दोघीही पुढे आल्याच. आर्याने डॅडला भरवलेला पेढा आणि जियाने मम्माचे तोंड गोड केले. आधाही खाना. मम्मीजींनी राजीवला पेढा भरवत दिलेली प्रेमळ सूचना. आणि तोच अर्धा पेढा मेघाच्या ओठांसमोर. झूठा खाने से प्यार बढ़ता है. तिला पेढा भरवताना कानात हळुवार दिलेला कानमंत्र. आईही पेढा भरवायला पुढे आलीच आणि यावेळी तिने पेढा अर्धाच तोडला. बास ग, जास्त गोड नको. हलकीशी तक्रार. आई, तो उरलेला पेढा मला चालेल. गंभीर अन तितकाच गोड आवाज. आईने खुदकन हसत तिच्याकडे प्रेमाने पाहत त्याला भरवलाच तिचा पेढा. अर्धा अर्धा पेढा खाण्याची परंपरा पूर्ण. राजीव, असे ओठ दाबून हसू नका. दिसत आहे मला. काय हे, मम्मीजींनी तुमचा पेढा मला खिलवला ना. आता माझाही अर्धा हवा का तुम्हाला? कसले गोड आहात, त्या पेढ्यापेक्षाही गोड. मेघा, आईने मला दिलेला अर्धा पेढा जास्त गोड होता. आय डोंट नो व्हाय. तुम्हाला मम्मीजींनी दिलेला पेढा कसा होता? चुनरी अन ओटी सांभाळण्याची तिची तारांबळ.
ओटीतील भेटवस्तू मम्मीजींकडे सोपवल्या आणि मग फोटो सेशन. सर्वांसोबत झालेल्या फोटोज नंतर मुलींना विशेष फोटो हवे होतेच. दोघींचा अति उत्साह. मम्मा डॅडच्या मध्ये बसून, तर कधी शेजारी, कधी कुशीत, तर कधी पाठी उभे राहून. आमच्या मम्मा डॅडचा रोका आहे, आता ते आमचे परमनंट मम्मा डॅड झाले. कौतुक आणि आनंद. आणि सगळ्यात शेवटी फक्त त्या दोघांचा फोटो. दोघांमधील अंतर जाणवू नये म्हणून तिच्याकडे थोडेसे झुकून बसलेला तो. आणि मग तिनेही मान कलती केली त्याच्याकडे. तिच्या चुनरीचा ओझरता स्पर्श त्याच्या कुर्त्याला. मेघा, आत्ता खांद्यावर हात ठेवला तर परफेक्ट फोटो असेल. बट ये भी ठीक है, रादर अमेजिंग. सिर्फ हम दोनों का फोटो. राजीव, काश हम आपका हात पकड सकते. आणि खांद्यावर डोकं ठेवून मी निवांत बसलेली. आय होप तो दिवस लवकरच येईल. फोटो सेशन पार पडले. दोघेही उठले आणि आता पहिल्यांदाच जोडीने सगळ्यांच्या पाया पडणे. मम्मीजी आणि पापाजींचा आशीर्वाद घेऊन आई बाबांच्या पायाशी वाकले. राजीव, हा सुखद अनुभव आहे. तुमच्या सोबत सर्वांचा आशीर्वाद घेणे. आणि तुमचं काय सुरू आहे? थोडा वेळ तरी त्या डोळ्यांना आराम द्या ना. पाया पडतानाही आमच्याकडे बघायचं आहे. नीट मन लावून नमस्कार करा. प्रकाश सरांसमोर दोघे उभे. वाकणारच होते की दोघांना मिठीत घेणारे प्रकाश सर. मेरे बच्चे हे दोनों, हमेशा साथ रहना, ऐसे ही खुश रहना. 3 महीने पहले देखा हुआ सपना आज पूरा हो गया. राजीव, मेघा साथ साथ हमेशा के लिए. विधी पूर्ण झाल्या. त्याच्यापासून हळूच दूर जात मम्मीजी आणि आईंशी चर्चा करत होती. पण हळूच नजर त्याच्याकडेही वळत होतीच. आणि दरवेळी तिच्यावर स्थिरावलेली नजरही जाणवत होती. राजीव, असे पाहू नका. डोळ्यांनीच केलेलं आर्जव. मेघा, आपला रोका झाला आहे. तुझको जी भर के मैं देखूं, मुझे हक है. बस यूं ही देखता जाऊं, मुझे हक है. आई भेटवस्तू ठेवायला गेस्ट रूमकडे. तीही मागे गेलीच. तिची नजर फक्त त्या शुभ्र सुगंधित फुलांचा पाठलाग करत होती. कधी एकदा केसात माळते ही घाई. मुलींची फादर्स डे सेलिब्रेशनची तयारी. त्यांना किचनमध्ये मदत करायला तीही पदर खोचून उभीच. डॅड, इकडे यायचं नाही, सरप्राईज आहे. गोड दम. अगं, असं नाही, तसं नाही, असं. जिया आर्याच्या सूचना. यूट्यूब व्हिडिओ समोर. मम्माचे हात आयसिंग कोन घेऊन रिकाम्या प्लेटवर गोलाकार चांदण्या पाडत होते. प्रॅक्टिस सेशन. पहिलाच प्रयत्न. मोठी जबाबदारी. जिया आर्याच्या रोखलेल्या नजरा. परीक्षा दिल्याचा भास. एक वेडीवाकडी चांदणी पाहून आर्याचे आकसलेले नाक. जिया, हे नाही जमते. केक शॉप मधूनच केक आणायला हवा होता. मम्मा काही केक एक्सपर्ट नाही. मम्मा, ते स्वेल करायचंय. असे वर पॉइंटेड यायला हवे. कोन शेप हवा आहे. दिवाळीची चपटी चकली करू नको. आर्याची एक्सपर्ट टिप्पणी आणि मम्माचा डोळ्यातला राग बरसलाच. आयु, मम्माला सुंदर मेहंदी काढता येते. जर तो मेहंदीचा कोन ती मॅनेज करू शकते तर हा तर खूप मोठा आहे. तिने मोर काढलेला, हा तर छोटासा स्टार आहे. ती आरामात करेल. असंही आपलं ठरलंय ना, होममेड केकच. मम्माला भक्कम पाठिंबा जियाचा. अगं थांबा ग जरा, लेट मी कॉन्सन्ट्रेट. असे कसे नाही जमणार? हे एवढे तर मी राजीवजींसाठी करू शकतेच. बाकी फादर्स डे म्हणून काहीच विशेष केले नाही. गिफ्ट पण नाही आणले. या विचारातच मुलींच्या टाळ्या कानी. चौथी चांदणी परफेक्ट जमलेली. तिची कलाकुसर होममेड केकवर. गोलाकार केकच्या परिघावर चांदण्यांचे कुंपण अन मधोमध गोड अक्षरे. हॅपी फादर्स डे डॅड. कशीबशी नक्षीकाम संपवत हुश्य केले. आर्याने पाठी उभे राहत गच्च बंद केलेले डॅडचे डोळे. बघायचं नाही, हेही बजावलेले. समोरच्या टेबलवर जिया गिफ्ट्स मांडत होती.
फायनली आर्याने डोळ्यावरचे हात दूर केले. त्याने समोर पाहिले. गिफ्ट्सचा खजाना, खास त्याच्यासाठी, डॅडसाठी, हँडमेड गिफ्ट्स. डोळे त्याचे विस्फारलेले अन तोंड उघडेच आश्चर्याने. अमाप आनंदापोटी शब्दच हरवलेले, पण कुतूहल दाटलेले 4 डोळे समोर उभे. कसा आहे डॅड? उत्सुक प्रश्न आर्याचा. सो मेनी गिफ्ट्स. काय काय आहे हे? नजरेत आनंद मावत नव्हता. यू लव्ह रीडिंग बुक्स, त्यासाठी हे बुकमार्क्स. ॲक्च्युली एकच बनवू असे प्लॅन केले, बट कार्ड पेपरच्या 6 स्ट्राइप्स कट केल्या. देन आर्या सेड 6 बनव. 3 मी बनवले विथ मधुबनी पेंटिंग, ते आंटीने शिकवलेलं, आणि 3 आर्याने. त्यावर तिने कोट्स लिहिले तुझ्यासाठी. प्रसन्न हसत त्याने दोघींचे बुकमार्क्स हातात घेतले. जियाचे पेंटिंग्स तर सुरेखच, पण आर्याचे अतिसुवाच्य अक्षरात लिहिलेले 3 कोट्स. डॅड, यू आर माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. सम पीपल डोंट बिलीव्ह इन हिरोज, बट दे हॅवंट मेट माय डॅड. नथिंग मेक्स मी फील मोर स्ट्रॉंगर दॅन नोईंग दॅट आय हॅव अ डॅड. नाविन्यपूर्ण बुकमार्क्स बद्दल दोघींनाही कडकडून मिठी मिळालीच. डॅड, हे पेन स्टँड मी पॉपस्टिक्स मधूनच बनवलं. इट्स नॉट दॅट ग्रेट, पण आम्ही हँडमेड गिफ्ट्स ठरवलेले. तुम्ही घरातल्या लायब्ररीमध्ये ठेवा, सुप्रीम हाऊसला नको. तिथे हसतील ना सगळे हे असं ऑड पेन स्टँड बघून. आर्या कसनुस हसलीच. हे माझ्या आयूने बनवलं आहे, हे मस्तच आहे. मी घेऊन जाणार ऑफिसला, बघू कोण हसतंय. तिला जवळ घेतच समजावण्याचा प्रयत्न. अँड डॅड, ही फ्रेम तुझ्या बेडरूमसाठी, जशी आंटीसाठी बनवलेली तशीच. जियाने टेबलवरून उचलली. डॅड, आपला फॅमिली फोटो तुमच्या बेडच्या साईड टेबलवर ठेवा. आर्यानेही डॅडच्या खांद्यावर हात ठेवत डोळे मिचमिच केले. जियाच्या बर्थडेला निवांत संध्याकाळी गार्डनच्या पायरीवर काढलेला फोटो. त्याच्या कुशीत आर्या आणि तिच्याजवळ जिया, पायाशी सिम्बाही बसलेला. त्या संध्याकाळचा हा फोटो परफेक्ट नव्हता. चुरगळलेले कपडे, विस्कटलेले केस, पण तरीही सोबतीचा आनंद प्रफुल्लित चेहऱ्यावर, डोळ्यात कौतुकाची चमक. बेस्ट फॅमिली पिक्चर. येस जिया, आयू, इट्स आवर फॅमिली. कापरा आवाज सावरत काही अंतरावर बसलेल्या तिला फ्रेम दाखवली. इट्स ब्युटिफुल जी आर्या. तिच्या ओलसर डोळ्यांनीच कौतुक केलं. बिचकतच शेवटचे गिफ्ट तिने उचलले. ग्रीटिंग कार्ड, डॅडसाठी. डॅड, हे कार्ड जिया आणि मी बनवले. आय मीन हे वरचे सुंदर डिझाईन जियाने काढले आहे. शी इज आर्टिस्ट. पण थांबली थोडा वेळ. सांगू की नको हा गोंधळ. जियाने इशाऱ्यानेच बोल असे खुणावले. डॅड, आत एक पोएम आहे. मी जे काही तुम्हाला सांगितलं, माय फिलिंग्स. जिया म्हणाली त्याची पोएम लिही. मला पोएम लिहिता येत नाही, बट लिहिली. खांदे जवळ आणत, माझी कविता बहुतेक वाईटच आहे हे दर्शवणारे बारीकसे निराश डोळे. तिला जवळ घेत कुशीत बसवले. तू लिहिली ना, तूच वाचून दाखव. त्याने दिलेले प्रोत्साहन आणि एक दीर्घ श्वास घेत उजवीकडे बसलेल्या मम्माकडे पाहिलंच. गो अहेड म्हणत मम्माही उत्सुक. आर्याने कविता वाचायला सुरुवात केली. थ्रेड ऑफ लव्ह. वेन आय फर्स्ट हर्ड युअर नेम, आय पिक्चराइज्ड हाऊ यू वुड बी. वेन आय मेट यू ॲट द PTM, you were the best uncle with whom I could just be me. When we kept meeting, shared loves and thoughts, our bond together grew deep and true. You comforted me when I was hurt during the match. I knew I wanted you by my side all life through. When you encouraged me for Panja fight, proving boys and girls are equal, my respect for you grew. When you defended and stood by me at the party, I realized I am forever safe with you. When I called you Dad at the Imagica, the warmth in my heart was born anew. When me and Jia dreamed of having Mom and Dad, we decided to tie a knot of you two. With joy,
happiness, love, and care. Our wonderful journey has just begun. The bright red thread of love we have woven can never be undone. Yours lovingly, Arya and Jia. कविता वाचून संपलेली आणि डॅडच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून घाबरली. डॅड, डोंट क्राय. ही पोएम वाईट आहे, मला कळतंय. मी पुन्हा नाही लिहिणार. आय नो ग्रॅमॅटिकली परफेक्ट नाहीये, काही वर्ड जुळत नाही, बट मला जसं जे आठवलं ते मी लिहिलं. मी लिहिलेली जियाने थोडी करेक्ट केली. मी तिलाच लिहायला सांगत होते, बट शी सेड जसे येईल तसे लिही. व्हॉट टू डू, एल्डर सिस्टर ना. तिचं डोळे पुसत अजिजीने समजावणं आणि तो हसलाच ओल्या डोळ्यांनी. आर्या, हे हॅपी टिअर्स आहेत. ओ, मला वाटलं माझी वाईट पोएम ऐकून रडतायत. येस आयू, मे बी दिस पोएम इज नॉट परफेक्ट, बट आय डोंट नीड परफेक्ट पोएम. इट्स स्वीट अँड प्युअर, दॅट्स इम्पॉर्टंट. जियाने खूप पोएम्स केले आहेत, ती आहेच पोएम एक्सपर्ट, बट दिस वन इज स्पेशल, विल बी क्लोज टू माय हार्ट. माझ्या फुटबॉलर आयूने लिहिलेली फर्स्ट पोएम. तिला घट्ट मिठीत कवटाळत ओढलेच. राईट जिया? येस डॅड, डेफिनेटली. सी आयू, आय टोल्ड यू, तू जशी लिहिशील तशीच डॅडला आवडेल. येस जिया आर्या, फीलिंग्स मॅटर्स, वर्ड्स आर जस्ट मीडियम टू एक्सप्रेस. हे बोलताना आर्या आडून तिच्याकडे पाहिलेच. पाणावलेल्या डोळ्यांनी हलकेसे हसतच ती किचनकडे निघाली. अँड आता लास्ट अँड बेस्ट पार्ट, केक कटिंग. किचनमधून केक आणून त्याच्यासमोर टेबलवर ठेवणारी मेघा. होम बेक केलेला चॉकलेट फ्लेवर केक, वर्तुळाकार, डार्क ब्राऊन रंग, अनवर शुभ्र आयसिंगचे नक्षीकाम. जिया आर्याने घरी बनवलं आहे, मलाही माहीत नव्हतं. इट्स सरप्राईज फॉर यू. केक जवळ सुरी ठेवतच तिने सांगितलं. व्हॉट, होममेड? रिअली? कधी बनवला? अविश्वासानेच दोघींकडे पाहिले. समोर बसलेल्या मम्मीजी आणि आई पुन्हा गालात हसत होत्या. काल दुपारी डॅड, तू आणि मम्मा तर ऑफिसला गेलेला. मी आर्याला इथे बोलवलं. धीरज अंकलनी आम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स आणून दिले आणि भारती दीदींच्या बरोबर आम्ही बनवला. डॅड, 500 टाइम्स ते गोल गोल मिक्स करावं लागलं. हातात अदृश्य भांड्यात चमचा हलवण्याची ऍक्टिंग. आयू, ते करावंच लागतं, नाहीतर असा स्पॉन्जी नाही बनत. येस, भारती दीदींनी सगळे इन्ग्रेडियंट्स मोजून दिले ॲज पर रेसिपी. देन 300 टाइम्स मी फिरवलं, 200 टाइम्स जियाने. देन बेक करायला दीदींनी ठेवलं. आम्ही कालपासून डब्यात लपवून ठेवलेला. अँड हे आयसिंग मम्माने केलं, ते आम्हाला येत नव्हतं. आर्याने प्रत्येकाच्या कामाचं क्रेडिट वाटून दिलं. केकची कहाणी ऐकून त्याचा चेहरा आनंदाने फुललेलाच. ओ गॉड, इट्स जस्ट अमेझिंग. कांट वेट टू टेस्ट. कम फास्ट, केक कट करूया. दोघींचा हात धरत केक कट केला. तिलाही नजरेनेच बोलावले. आज तुमच्या तिघांचा दिवस. तिने नजरेनेच दिलेला प्रेमळ नकार. जिया आर्याने बनवलेला पहिला वहिला केक उत्तम जमलेला. थोडा अजून गोड चालला असता. घरातील स्पष्टवक्ती आर्याचे परखड मत. नाही ग, बरोबर आहे, आपला फर्स्ट टाइम होता ना. नेहमीच्याच घटनेची पॉझिटिव्ह बाजू बघणारी जिया. सर्वांना केक भरवण्याचे सोपस्कार जिया आर्यानेच पार पाडले. उत्तम प्रयत्नाबद्दल शाबासकीही मिळवली. केक खाऊन जिया आर्या तिच्या रूममध्ये खेळायला पळाल्या. गार्डन जवळच्या काचेकडील सिटिंग अरेंजमेंटवर चहाचा कप घेऊन एकटाच बसलेला तो. चहाच्या सेकंड राऊंडचे कप्स सगळ्यांना देऊन स्वतःचा कप तिने हातात घेतला. कुठे बसावे या विचारात. मेघा, इथे माझ्याजवळ येऊन बसा. चहाचा घोट घेत नजरेनेच स्वतः जवळची रिकामी जागा दाखवून दिलीच. राजीव, काय पण अंदाज आहे. इशारो इशारो में सर्व काही. हळूच सर्वांकडे कटाक्ष टाकत त्याच्या जवळची जागा आपलीशी केली तिनेही. काही अंतरावरच सोफ्यांवर निवांत चहा घेत बसलेले सिनियर मंडळी.
आणि या दोघांनी निवडलेली ही कोपऱ्यातील सिटिंग अरेंजमेंट सर्वांच्यात होतेही आणि नव्हतेही. आजूबाजूला गप्पांची मेहफिल होती, पण या कोपऱ्यातला एकांत फक्त त्यांचा होता. जियारियाने सरप्राईज छान प्लॅन केलेलं. कुजबुजत त्याने बोलायला सुरुवात केली. हो, फादर्स डे खूप सुंदर सेलिब्रेट झाला. चहाचा घोट घेत डावीकडच्या काचेतून बाहेर पाहिले. पाऊस पुन्हा कोसळत होता. आजूबाजूच्या झाडांच्या फांद्यावरचे पाणी गार्डनच्या गवतावर टपकत होते. फादर्स डे सोबत रोकाही झाला. तिच्या उजवीकडे बसलेला तो. त्याच्याकडे न बघताही चेहऱ्यावरचे गोड मिश्किल भाव जाणवत होते आवाजातून. तिचा चहाचा दुसरा घोट. राजीव, रोकावर विशेष जोर देऊन काय सुचवायचं आहे? आपलं लग्न ठरलं. हो. खाली बघतच तिसरा घोट. गोड हसू लपवण्याचा प्रयत्न. देन मेघा, माझ्याकडे न बघून नाव यू आर ट्रबलिंग मी. देन काय? लग्न ठरलं बस. चहा संपवत कप जवळच्या टेबलवर ठेवला. सो सम सेलिब्रेशन? कप दूर ठेवत त्याचा हसतच प्रश्न. काय? मग हे आत्ता काय झालं? त्याच्याकडे पाहत मोठे डोळे केलेलेच, मुद्दाम विचारलेल्या प्रश्नाचा अपेक्षित परिणाम. गुड मेघा, माझ्याकडे पाहिलं तरी. तिची नजर त्याच्या कपाळावरील नाम निरखत होती आणि त्याची नजर तिच्या भुवयांच्या मधली ठसठशीत बिंदी त्यावर अडकून पडलेली. मेघा, ही रेड बिंदी सूट्स यू. ती आधीची क्रेसेंट मून पण. आय थिंक रेड कलरच छान दिसतो तुम्हाला. रोकाची चुनरी पण रेड. तुम्ही ब्राईडच दिसत होता. आणि आज गजराचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचत आहे. वाव, इट्स जस्ट डिव्हाइन. त्याने उडवलेल्या भुवया अंती अचानक भानावर आली. देवा, मी असं काय राजीवजींच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते? पण हा नाम खूप सुरेख दिसतो त्यांच्या कपाळावर. होळीच्या दिवशीच भावलेलं त्यांचं हे नाम लावलेलं रूप. काही म्हणालात का? दूर बसलेल्या मम्मीजी पापाजींच्या गप्पांचा अंदाज घेतच त्याला हळूच विचारलं. आय मीन, कुठे बाहेर जाऊया का? पावसात? खिडकीकडे हात करत भुवया आकसल्याच. कारमधून जायचं आहे, पावसात भिजायला जायचं नाही. हां, हो. इश, मी पण काय बावळट आहे, काही प्रश्न विचारते. ॲक्च्युली नॉट अ बॅड आयडिया. अरे वा मेघा, तुम्हाला पावसात भिजायचं आहे का? कोणती आयडिया? आता काय आलं यांच्या डोक्यात? तुमची आयडिया, पावसाची, भिजायची. खोडकर हसत खिडकीबाहेर इशारा केलाच. गप्प बसा, मी असं काहीही म्हणाले नाही. भिजायचा विषय तुम्ही काढला. मान खाली घालतच हातातील कड्याला गोल गोल फिरवत होती. राजीव, तुम्ही पण ना काहीही विचार करता म्हणे पावसात भिजायचं. असं एकत्र आम्ही पावसात? इश राजीव, तुम्ही माझ्या मनाची चलबिचल वाढवत आहात. असं काही सांगितलं की मी उगाच तोच विचार करते ना. बघू, भविष्यात कधीतरी तुमच्यासोबत पावसात या बीचवर फिरायला आवडेल, हातात हात घेऊन. हातातील कड्याची नक्षी निरखत होती, तरीही गाल लाल झाले असणारच जाणवत होतच. सो व्हॉट? लास्ट संडे मी आर्या जिया भिजलेलो. मेघा, आय विश लास्ट संडे तुम्हीही आमच्याबरोबर असायला हवं होतं. मेघासोबत पावसात भिजणे विशलिस्टमध्ये आहे. म्हणूनच दोघींना 2 दिवस सर्दी होती. रागात त्याच्याकडे पाहत ओठ तिरपे केलेच. ओहो प्लीज, मुली पावसाळ्यात नाही भिजणार तर कधी भिजणार? आपण असे काहीही करणार नाहीये. ओके, बट बाहेर तर जाऊ शकतो ना. पण का? तिचा निरागस प्रश्न आणि त्याने वैतागून केसातून फिरवलेला हात. दीर्घ श्वास. गॉड मेघा, सगळंच मी एक्सप्लेन करू का? डिनर? अहो, आत्ता तर पोहे, केक, मिठाई एवढं सगळं खाल्लं. किती ओव्हर इटिंग करणार आहात तुम्ही? सतत खाण्याचा विचार. दुसरं काही सुचत नाही का? मला अजिबात भूक नाही. तिचा आवाज कुजबुजण्याची सीमा ओलांडून वर गेलेला. आईची नजर इकडे वळलेली जाणवली. त्याने हातानेच हळू बोला असा इशारा केलाच.
मी म्हणते आहे 6:30 झालेत, आत्ता काय डिनर? हळूवार विचारलेच. मी जेव्हा तुम्हाला डिनरसाठी विचारतो, व्हॉट डू यू थिंक, मी काय विचार करत असतो? त्याच्या आवाजातला त्रागा जाणवूनही विचार करण्याचं तिने केलेलं नाटक. चिकन, नान, छोले, पालक पनीर, पुरी, गुलाबजाम, अजून काय? भोळसटपणाचा आव आणत दिलेलं उत्तर. राजीव, एवढा आहे तर हक्काने म्हणा ना की तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. उगीच सारखा डिनर डिनर काय? रिअली यू फील की मी हा विचार करतो? मग अजून काय? डिनर म्हणजे जेवायला जायचं का, हाच अर्थ होतो ना. मेघा, तुमच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल सांगत आहे की तुम्ही हे पर्पजली करत आहात. वैतागून कपाळावर 4 बोटे फिरवली गेलीच आणि तिने हसू ओठातच अडवले. फॉरगेट द डिनर, ॲटलिस्ट कॉफी. चहावर कॉफी? डोळे पुन्हा फडफडले. निरागस प्रश्न. न बोलता त्रासिक नजर तिच्यावर रोखलेली. बरं बरं, कॉफी कुठे? वी कॅन विजिट क्लब, कॅफे छान आहे तिथे. फक्त आपणच जायचं? नाही, ऑल फॅमिली मेंबर्स. तुम्हाला सगळ्यांसोबतच फिरायचं असतं ना. आता त्याच्या आवाजाची पातळी वाढलेली आणि मम्मीजींनी त्यांच्याकडे वळून पाहिलंच. चिडू नका, सगळे बसलेच समोर आणि आपण असे जाऊ शकत नाही. वाय? यू आर माय वुड बी वाईफ. वुड बी वाईफ ऐकून काळजाचा ठोका चुकायचाच होता. नजर जमिनीवर भिरभिरत होती. राजीव, कसलं भारी वाटलं. वुड बी वाईफ, हाय, हे पण भलतंच रोमॅन्टिक आहे. टेल मी, का नाही जाऊ शकत? त्याने पुन्हा ठणकावून विचारले आणि तिची तंद्री भंगलीच. असं बरं दिसत नाही. सर्वांवर एक नजर फिरवलीच. व्हॉट्स रॉंग इन इट? जस्ट कॅफेला जायचं आहे. ओके, कोणता कॅफे? जुहू स्पोर्ट्स क्लब, प्रायव्हेट क्लब आहे. अच्छा, तोच जिथे जियारियाला घेऊन जाणार होतो. चालेल, जाऊया, दोघींना आवडेल. उत्साहात उठणारच होती की त्याचा जागेवर बसा डोळ्यांनीच इशारा. जियारियाला आज घेऊन जायचं का? प्रश्न विचारताना द्विधा मनस्थिती त्याचीही. मग काय, त्या दोघींशिवाय जायचं? आश्चर्यानेच पाहिलं त्याच्याकडे. आय थॉट जस्ट वी, आपण दोघे. त्याने काहीसं चाचरतच विचारलं. आपण दोघे? असं कसं जायचं? समटाईम्स आपण दोघेच गेलो तर नाही चालणार का? राजीव, मला समजत आहे तुम्हाला काय सुचवायचं आहे. तुमच्यासोबत वेळ घालवणं हवंसं वाटलं तरी मुलींना न घेता जाणं मन मानत नाही ना. भावी पती आणि माझ्या चिमण्या, दोघेही माझं विश्व. देवा, काय करायचं? राजीवजींसोबत गेले तर चिमण्या चिडतील दोघांवर आणि राजीवना नकार द्यायचंही जीवावर येतंय. मनातली चलबिचल उमटलीच तिच्या चेहऱ्यावर. लिव्ह इट. सॉरी, मी विचारायलाच नको होतं. लेट्स नॉट थिंक. केसातून हात फिरवत उठला जागेवरून. लिव्हिंग रूम पार करत स्टडीच्या दिशेने निघालेला. तिने उसासा टाकत गच्च डोळे मिटलेच. देवा, दुखावलं मी राजीवना. डॅड! आर्या टुणूक टुणूक उड्या मारत आलीच जिन्यावरून खाली. पाठी जियाही. डॅड, क्लबला जाऊया का? लास्ट संडे गेलोच नाही. डॅडच्या गळ्यात हात टाकतच लाडीगोडी. डॅड, चल ना, थोडा वेळ जाऊ, जवळच आहे. जियानेही हात खेचलाच. ही दुरूनच त्यांचं संभाषण ऐकत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, क्षणांपूर्वीची उदासी आनंदात बदललेली चिमण्यांना पाहून. ओके, जाऊया. दोघींना टाळ्या दिल्या गेल्याच. दोघींचे आनंदात ओरडणे. सहजच वळून पाहिलं तिच्याकडे. जिया, मम्माला विचार येणार का आमच्या सोबत क्लबला? त्याच्या हसऱ्या आवाजातला खणखणीत प्रश्न. डोळे मिटत, अश्रू परतवत हसली खुदकन. आर्या, डॅडना विचार, तुम्ही तिघी माझ्याशिवाय जाणार का? मिश्किल हसतच त्याच्या प्रश्नाला दिलेलं आव्हान. नो मम्मा, लवकर ये, वी आर फॅमिली, एकत्रच जायचं. जियाचे उत्साही उत्तर आणि तिने त्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केलीच.
चेहऱ्यावर प्रसन्नता पसरलेली. येस मम्मा, कम फास्ट. मम्मा डॅड दोघे हवे आम्हाला. आर्याचं दणदणीत उत्तर. येस मम्मा, वी आर वेटिंग. प्रसन्न हसू त्याच्या चेहऱ्यावर. डॅड, कार स्टार्ट करा, मी आलेच. तिच्याही पायांचा वेग वाढलाच. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.